गोरक्ष, गिरनार मध्ये ब्राह्म मुहूर्ताचा अनुभव अद्भुत आहे. ही अनुभूती तूही घे. जटाधारं पाण्डुरङ्गं शूलहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देव दत्तात्रेयमहं भजे. ॐ दिगम्बराय विद्महे अग्निपुत्राय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्. ॐ दिगम्बराय विद्महे अग्निपुत्राय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्. आलास, आसन ग्रहण कर. आई, माझं एक काम होतं. काय हवंय? लाडू करून देशील का? रे, तू कधीतरी काहीतरी सांगशील करायला आणि मी नाही म्हणेल का? आत्ता करायला घेते. पण माझ्यासाठी नको आहेत लाडू. मग कोणासाठी करायला सांगतोस? वनात ते ऋषी आहेत ना, त्यांच्यासाठी. हे काय खूळ आहे डोक्यात गहिनी? आई, अगं ते खूप चांगले आहेत. अरे पण हे काय? तुला नसतील द्यायचे तर राहू दे. गहिनी, गहिनी मी गुरुवर, मी विचार करत होतो की आपली परवानगी घेऊन प्रस्थान करावे. प्रस्थान तर तुला करायचेच आहे. पण तात्काळ निघण्याचे काही कारण? आपल्याला सगळं ठाऊकच आहे प्रभू. गोरक्षा, मच्छिंद्रनाथांची आणि तुझी भेट सहजासहजी होणे नाही. प्रभू, आपणच असे म्हणालात तर कसे होणार? गोरक्षा, अरे तुला अनेक सिद्धी प्राप्त आहे, परंतु तुला अजून एक अत्यंत महत्वाची सिद्धी द्यायची आहे. जी सिद्धी तुला मच्छिंद्रनाथांच्या भेटीसाठी उपयोगी येईल. त्यामुळे प्रस्थानाची घाई करू नये. जशी आपली आज्ञा.
हे घे. तू केलेस लाडू? मग काय करणार, आईचं काळीज आहे. येतो. कुठे चाललास? अहो, तो त्या साधू भुवनना भेटायला चाललाय. येतो मी. अहो, ते त्यांच्यासाठी लाडू करून दे म्हणून आग्रहच करत होता. मग काय करणार. गिरनार उतरून इथून खाली काही अंतरावर तुला आज रात्रीचा निवास करायचा आहे. याचा अर्थ मला आपली सेवा करता नाही येणार. नव्हे गोरक्षा, उद्या ब्रह्ममुहूर्तावर संकेत प्राप्त होताच तुला धावत पुन्हा इथे यायचे आहे. विलंब झाला तर तुला माझे दर्शन घडणार नाही. आणि इथे गिरनारवर तुला थांबताही येणार नाही. मग तुला दुसऱ्या दिवसाची प्रतीक्षा करावी लागेल. जशी आज्ञा प्रभू. कल्याणमस्तु. चल, गोमातेची सेवा करूया. होय प्रभू. गुरुवर, आपण कोण आहात मला ठाऊक नाही, पण आपल्याशी बोलून मला समाधान वाटले आहे. आज तुमच्यासाठी मी घरून भोजन आणले आहे. आपल्याला कधी भेटतो असे झाले आहे. गुरुवर, आपण कुठे आहात? गुरुवर, 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 माझे काही चुकले का? आपण मला न सांगता कुठे निघून गेलात? गहिनी, मला पुढच्या यात्रेला जाणे भाग आहे. मला आपला सहवास मिळाला हे माझे महत् भाग्य. परंतु मी अधिक थांबलो तर मला आपल्या प्रश्नांची उत्तरं देणं अवघड जाईल. क्षमा असावी.
निरंजन. गहिनी अरे मगाशीच गेला होता लागली चाला. ए गैनी अरे काय झालं? ते ऋषी निघून गेले. गैनी काहीतरी ठाव असणार त्याच नाही तुझं. हा होय, मला म्हणत होते की तेच दिसतंय माझ्या मागे. बरं झालं ते गेले ते. हा असं का? नाही म्हणजे उगं त्यांनी काही सांगायचं तुला वाईट वाटायचं म्हणून ते गेले ते बरं झालं. हा पण असं काही आहे का? हे गैनी अरे तू ध्यान देऊ नका. हा बर, येतो मी. बोलू आपण नंतर. हो. हा वैर बहिणीला समजलं त्याचा आईबाप हे त्याचं खरं आईबाप नाहीत तर काय होईल? गुरुदेव येतो मी. शुभास्ते पंथानः सन्तु शुभम भवतु. काय रे गहिनी लगेच आलास? हो, आणि हे काय लाडू परत आणले? काय झालंय? काही नाही. बाळा तू असं तोंड पाडून का बसला आहेस? ते साधू बुवा निघून गेले. हो का? बरं झालं. चला चला तयारीला लागा. हो, कसली तयारी? उद्या मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम ठेवला आहे. अहो खरंच? गहिनी मला खूप आनंद झालाय. तुझ्यासाठी बायको बघणार. अहो तुम्ही हे उत्तम केलं. मी देवापुढे गुळ खोबरं तरी ठेवून येते.
हे श्री अवधूत चिंतन दत्त महाराज, आपण सांगितले त्याप्रमाणे ब्राह्म मुहूर्तावर आपण संकेत द्याल आणि मी आपल्या दर्शनासाठी धावत येईल. विलंब होऊ नये म्हणून मी जागाच आहे. माझे गुरु म्हणायचे की जग झोपी जातं तेव्हा योगी जागा होतो. या रात्री त्याच शब्दांचा आधार वाटतो आहे. गोरक्ष, मीही गिरनारला राहिलो आहे. श्री दत्तात्रयांचा संकेत आला की जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं हा अद्भुत अनुभव आहे. तू जसा जागा आहेस तसाच मी देखील जागाच राहायचो. त्यांनी संकेत दिला की तो समजून घ्यायचा आणि दर्शनासाठी धावत जायचा. हा माझाही नियम होता. आपल्याकडून कसलीही चूक घडू नये म्हणून जागं राहणं हा आदरभाव होता. गुरुविषयी असलेली श्रद्धा होती. तुझ्याकडे हे सर्व काही आलेलं आहे गोरक्ष. ह्याचा मला आनंद आहे. गोरक्षा, गोरक्षा, गोरक्षा. गुरुदेव, आज्ञा मिळाली, आलोच.